झी 24 तास एक पाऊल पुढे। बॉलिवूडची अभिनेत्री जिया खाननं मुंबईत आत्महत्या केली आहे। जुहू इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन तिनं जीवनयात्रा संपवली। या घटनेनं सिनेवर्तुळात हळहळ व्यक्त होतीये। अमिताभ बरोबर निशब्द सिनेमातून तिनं रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं। या सिनेमामुळे जिया खान चांगलीच चर्चेत देखील आली होती। त्यानंतर आमिर खानच्या गजनी सिनेमातही तिनं भूमिका केली होती। तसंच साजिद खानच्या हाऊसफुलमध्ये देखील ती अक्षय कुमार बरोबर चमकली होती। कारकीर्द फार छोटी होती, मात्र अपयश तिला पचवता आलं नाही। अभिनेत्री जिया खाननं काल रात्री 11च्या सुमारास तिच्या जुहूच्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे। तिच्या आत्महत्येमागचं कारण मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही। नफीसा खान, जिनको जिया खान के नाम से जानते हैं, आज लगभग 11:15 के करीब में जो है उसका बॉडी जो है, उनका जो घर है सागर संगीत का जो पहला माले में बेडरूम में उनकी माँ ने 11:15 के करीब जो है हैंगिंग कंडीशन में उनको वहाँ पे पाया। और उसके बाद जो है उसके बॉडी को यहाँ पे लाया गया है, पोस्टमार्टम किया जाएगा। ADR रजिस्टर हुआ है, तो हम लोग फाइंड आउट करेंगे कि कॉज ऑफ डेथ क्या है और बाकी जो है तपास में पता चलेगा। या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमच्या प्रतिनिधी पूनम नार्वेकर आपल्यासोबत आहेत। पूनम, काही कारण कळू शकलंय का या आत्महत्येमागचं? एखादी चिठ्ठी किंवा जवळच्या नातेवाईकांकडून काही कळू शकलंय? पंकज, अजून तरी सुसाईड नोट तिच्या घरातून मिळालेला नाही। त्यामुळे पंख्याला लटकलेल्या अवस्थेत हा तिचा मृतदेह मिळाला होता। त्यामुळे पोलीस आता पोस्टमार्टम करणार आहेत आणि त्यानंतर पुढील नेमकं कारण पोलिसांना क्लिअर होईल आणि त्यानंतर पुढील तपासाची दिशाही निश्चित केली जाईल। पंकज, नक्की पूनम, तसं आपण पाहिलं तर तिची कारकीर्द फार छोटी होती, मात्र तिने 3ही सिनेमात एका मोठ्या स्टार बरोबर काम केलं होतं। त्यानंतर तिला यश मिळालं नाही। कुठेतरी हे कारण असेल का? कारण गेले काही दिवस ती फ्रस्ट्रेशनमध्ये होती असंही समजतंय। पंकज, बरोबर आहे, पण असंही म्हणता येईल की सुरुवातीचाच काळ तिचा खूप चांगला गेला होता। राम गोपाल वर्माचा तिचा हा शोध होता किंवा राम गोपाल वर्माने तिला या इंडस्ट्रीत आणलं आणि राम गोपाल वर्माने आणलेले चेहरे हे कायम एक वेगळं रूप असतं त्यांचं। जिया खानच्या बाबतीतही तेच होतं। एक छान चेहरा होता, निरागस होता आणि एक खूप चांगली कारकीर्द तिची पुढे होईल अशी एक अपेक्षा असताना तिला निशब्द मिळाला। अर्थात तो रामगोपाल वर्माचाही चित्रपट होता। बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिची पहिली फिल्म आली आणि ती खूप छान होती। अगदीच बॉक्स ऑफिसवर हिट नसेल झाली तरीही तिला चांगलं तिच्या कामाचं कौतुक करण्यात आलं होतं। त्यानंतर अर्थात तिला आमिर खान सोबतचा गजनी मिळाला आणि त्यानंतर तिने अक्षय कुमार सोबत काम केलं। या तिन्ही चित्रपटात काम करत असताना एक तिची सुरुवातीचे दिवस तरी खूप छान जात असताना त्यानंतर आता तिला खरंच नैराश्य होतं का किंवा तिचं व्यक्तिगत आयुष्य आणि तिचं प्रोफेशनल आयुष्य याने मग नेमकं काय यामध्ये घडलं हे आता बरोबर आहे। एका मोठ्या अमिताभ सारख्या स्टार बरोबर तिने रुपेरी पडद्यावर पदार्पण केल्यानंतर आमिर सोबत तिला फिल्म मिळाली, मात्र नंतर तिला यश मिळालं नाही। त्यामुळे गेले काही दिवस ती फ्रस्ट्रेशनमध्ये होती। तिनं ट्विटर अकाउंट देखील बंद केलं होतं असं समजतं। धन्यवाद पूनम दिलेल्या माहितीबद्दल। धक्कादायक घटना असल्याचं अमिताभ बच्चन यांनी म्हटलंय। जिया खानची आत्महत्या ही धक्कादायक बातमी आहे। माझा यावर विश्वासच बसत नाही असं देखील अमिताभ म्हणतायत। ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देव। अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिने निशब्द या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।